15 ऑक्टोबर 2025चा तो दिवस होता. संध्याकाळचे 11 वाजता समीर जेवण वगैरे करतो आणि त्याच्या रूममध्ये जातो. त्यावेळेला त्याची बायको रूममध्ये येते. समीर तिच्यासोबत शरीरसंबंध करायचा प्रयत्न करतो. 2 मिनिटातच त्याचं पाणी निघून जातं. त्यावेळेला त्याची बायको त्याला रागाने म्हणते की, "तुझ्यात आता पहिल्यासारखा दम राहिला नाही, तुझ्या मित्राला बोलव." आता हा समीरच्या मर्दानगीवर सवाल होता. त्यामुळे समीर शांत बसला आणि त्याने त्याच्या मित्राला फोन केला. तो त्याचा मित्र त्या ठिकाणी आला. त्या रूममध्ये समीरने त्याच्या बायकोला आणि त्याच्या मित्राला करायला लावले. त्याच्यानंतर त्याने त्या दोघांसोबत असं काही केलं त्या रूममध्ये, की ही घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे मित्रांनो. पूर्ण स्टोरी सांगतो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामधील एका छोट्याशा गावामधून सुरू झालेली ही घटना. तर याच्या आधी तुम्हाला सांगतो, 2012मध्ये यांची दोघांची भेट झाली. कशी? तर कीर्ती नावाची महिला, ती 12वी होऊन नुकतीच शिवण क्लास शिकत होती. त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल की 2012मध्ये शिलाई शिकायची एक ट्रेंड होता. पोरी 12वी 10वी झाल्या की शिलाई शिकायच्या आणि परत नंतर त्यांचं लग्न लावून दिलं जायचं. हे चालूच होतं सर्रासपणे. तर अशाच प्रकारे कीर्तीनं पण शिवण क्लास लावला होता. तिच्या वडिलांनी तिच्यासाठी स्थळ बघायला चालू केलं होतं, कारण त्यांना माहिती होतं त्यांची पोरगी काय अशी एवढी हुशार नाही की जिला नोकरी लागेल पुढे शाळा शिकून. लग्न लावून देऊ म्हणजे तिचा संसार ती चांगल्या पद्धतीने सांभाळेल आणि शिवण क्लास तर चालूच आहे. म्हणजे तिचं घर पण चालवेल आणि तिला जे पॅशन आहे ते पण करेल. म्हणून तिच्या वडिलांनी स्थळ शोधायला चालू केली होती. भरपूर ठिकाणी बायोडाटा वगैरे पाठवून दिला. तशी तर ही जी कीर्ती होती, दिसायला एक नंबर, म्हणजे अशी एखादी परी असल्यावानी. फिगर वगैरे एक नंबर. ज्यावेळेला चालायची त्यावेळेला असं वाटायचं की एखादी बॉलिवूडची हिरोईनच चालली काय की. त्यामुळे तिच्यासाठी आता दूरवरून स्थळं यायला लागली होती. आता कीर्तीचे वडील तर सुखावले होते की, कारण तिच्या पोरीसाठी मागणी तर होती. आता सगळं होतं कीर्तीच्या हातात. पण कीर्तीला वेगळंच काहीतरी मंजूर होतं. तर विषय असा आहे, ज्या ठिकाणी कीर्ती शिवण क्लास करायला जायची त्या ठिकाणी तिची एक मैत्रीण होती आद्या म्हणून. तर त्या आद्याचा भाऊ समीर तिला रोज सोडायला यायचा, तिला घेऊन जायचा. त्यावेळेला त्याने बघितलं होतं कीर्तीला. कीर्ती त्याला खूप आवडली होती. म्हणजे तिला बघितल्या त्याचं प्रेम तिच्यावरती आलं होतं. विषय हाच आहे की पोरगी सुंदर असली की तिच्यावरती प्रेम होतच होतं. आता हा समीर जो होता SBIच्या बँकेमध्ये कॅशियरचं काम करायचा. त्याच्यासाठी भरपूर स्थळं येत होती. पण त्याने आजपर्यंत कोणाला भाव दिला नव्हता. पण त्याला कीर्ती खूप आवडली होती. आता त्याने त्याच्या बहिणीला आद्याला म्हणला की, "मला तुझी जी मैत्रीण आहे ना भरपूर आवडते. तिला एकदा विचारून बघ ना." ती आद्या म्हणली की, "अरे तिच्यासाठी स्थळ बघायला चालू आहेत. कुठे त्याच्या नादी लागतो?" समीर म्हणला, "मग तर भारीच झालं ना. आपल्यासाठी स्थळ बघायला चालू आहेत. जर ती हो म्हणली तर आपण आई-वडिलाला घेऊन त्यांच्या घरी पाठवू. म्हणजे कसं स्थळ पण पक्कं होईल आणि ते नाही पण म्हणणार नाही. सरकारी नोकरी आहे मला, अजून काय पाहिजे?" म्हटल्यानंतर ती आद्या त्या कीर्तीला विचारते की, "माझा भाऊ असा-असा म्हणत होता." आता ही जी कीर्ती आहे, ही पण समीरला अधूनमधून बघायची. समीर पण दिसायला हँडसम होता. सरकारी नोकरी होती. त्या समीरच्या बहिणीकडून तिने ऐकलं होतं की समीर एवढी पगार आहे, सरकारी नोकरी आहे. पोरींना सरकारी नोकरी म्हणल्यानंतर टकला चालतो, डेअरीवाला चालतो आणि हा समीर तर दिसायला हँडसम होता. हा का नव्हता चालणार? कीर्तीनेही त्याचं प्रपोजल ॲक्सेप्ट केलं. समीरच्या बहिणीने या दोघांची भेट घालून दिली. त्यावेळेला दोघांमध्ये मोबाईल नंबर वगैरे एक्सचेंज झाले. आता हे दोघे बिनधास्तपणे फिरायला लागले होते. एक प्रेमी कपलसारखं राहत होते. म्हणजे मोबाईलवरती तासनतास बोलणे. हळूहळू कीर्तीसाठी एक नंबर स्थळं यायला लागली होती. पण ती धुडकावून टाकायची मोठमोठ्या अधिकाऱ्याची स्थळं. कीर्तीच्या वडिलांना थोडा शक आला. कीर्तीचे वडील म्हणाले की त्याच्या बायकोला, "ही आपली जी पोरगी आहे कीर्ती, ही खूप सारी स्थळं धुडकावून लावत आहे. काय कारण आहे विचार बरं एकदा. तिच्या मनात कोणी आहे का? जर असेल, चांगली व्यक्ती असेल तर आपण त्याच्यासोबत लावून देऊ." आता त्याची आई कीर्तीची तिच्यापाशी येते. म्हणते की, "बाळा, काय एवढी तू असं करते की स्थळं वगैरे धुडकावून लावते, एवढी मोठी-मोठी स्थळं येतात. जर तुझ्या कोणी मनात असेल तर सांग. चांगलं स्थळ असेल तर आपण त्याच्यासोबत लग्न लावून देऊ, पोरगा वगैरे चांगला असेल तर." त्यावेळेला कीर्ती म्हणते की, "माझ्या क्लासमध्ये एक मैत्रीण आहे, तिचा भाऊ समीर नावाचा, त्याच्यासोबत माझं प्रेम आहे." त्यावेळेला आईला राग येतो. पण कीर्ती म्हणते की तो SBIच्या बँकेमध्ये कॅशियरचं काम करतो, सरकारी नोकरी आहे. आता आईच्या तोंडामध्ये काहीतरी गेल्यासारखं गप्प बसते. सरकारी नोकरी म्हटली की, "तुझ्या वडिलांशी बोलून बघते मी. जर ते हो म्हणले तर तुझं लग्न लावून देऊ आपण त्याच्यासोबत." ज्यावेळेला कीर्तीची आई तिच्या नवऱ्याला म्हणते की असा-असा विषय आहे. कीर्तीचा बाप म्हणतो की, "हो, घ्या बोलवून पोराला, काही अडचण नाही." त्यावेळेला समीरला कळवण्यात येतं
समीर त्याच्या घरी सांगतो. त्याच्या घरच्याला घेऊन कीर्तीच्या घरी येतो. या दोघांचं लग्न पक्कं होतं. 2012च्या नोव्हेंबरमध्ये या दोघांचं लग्न झालं. आता दोघांचा सुखी संसार चालू होता. लग्न झाल्यानंतर 1.5-2 वर्षात या दोघांना मुलगी झाली. आता दोघं खुश होते. त्याच्या घरचेही खुश होते. पण अचानक त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. आता तर त्यांच्या आयुष्यात आनंद आला होता, तर हे दुःखाचं पहाड त्यांच्यावरती कोसळलं होतं. कशात तर हे दोघे सावरले. त्यांचं कुटुंब पुढे चालत गेलं. त्याच्या बहिणीचं लग्न वगैरे झालेलं होतं. ती त्याच्या माहेरी गेली. आता हळूहळू त्याची ढेरी सुटायला लागली होती. केस निघून चालली होती. जो सुरुवातीला लग्नाच्या टायमाला चांगला दिसत होता, तो आता म्हाताऱ्या व्यक्तीसारखा दिसायला लागला होता. त्याचं कारणही होतं, म्हणजे असं लग्न झाल्यावर नवीन नवीन कसं जोडप्यामध्ये प्रेम चालतं. खाऊ घालणे जास्त, तेलकट, तिखट. त्यामुळे त्याची डेअरी सुटली. त्याचं काम पण असं होतं की एका जागेला बसून राहायचा. त्यामुळे त्याची हालचाल नसायची. कोलेस्ट्रॉल वाढलं. त्याचा आता श्वास घ्यायला त्याला अडचण येत होती. म्हणजे कसं डेअरी सुटल्यामुळं वजन वाढलं होतं. पहिला जसा दिसत होता तसा आता दिसत नव्हता. ही कीर्ती जी होती तिची आता जवानी फुलायला लागली होती. कारण लग्न झालं, लेकरं झाली, बसून असायची निवांत घरी, जेवण वगैरे आरामात करायची. त्यामुळे तिला काम नसल्यामुळे तिची जवानी आता फुलायला लागली होती. कीर्तीला हळूहळू एका चांगल्या शरीर संबंधाची मागणी या वाढत्या वजनामुळे आणि वाढत्या टेन्शनमुळे या समीरला त्याचा परिणाम भोगावा लागायला लागला. त्याचे जे वैवाहिक जीवन होते त्यामध्ये दरार यायला लागली. कारण हे होतं की तो आता जास्त शरीर संबंध करू शकत नव्हता. 2 मिनिटात पाणी सोडून द्यायचा. असं करत करत आता याला भरपूर टाईम झाला होता. 7-8 वर्षे गेली. 2024मध्ये हा समीर एकदमच कमी टाईम द्यावा लागला त्याच्या बायकोला. त्यावेळेला ती कीर्ती जी होती एकदम नाराज राहायला लागली. त्याच्यासोबत वाद घालायची. या दोघांमध्ये आता खटके उडायला लागले होते की हा तिला टाईम देऊ शकत नव्हता. 1 मिनिटात सोडून द्यायचा पाणी. त्यामुळे या दोघांमध्ये आता बोलणं चालणं पहिल्यासारखं राहिलं नव्हतं. भांडणं लागायची सारखी कशाना कारणावरनं. तर असा विषय त्याची जी आई बघत होती, त्यावेळेला त्याच्या आईने त्या कीर्तीला समजावून सांगितलं की बाळा, हे बघ, तो कष्ट करतोय त्यामुळे त्याची जी हालचाल होत नाही. त्यामुळे त्याला थोडं समजून घे तू. त्याच्याकडून नाही होऊ शकत तर आपलं थोडं तू पण तुझ्यावरती कंट्रोल ठेव. पण कीर्ती जी होती ती कीर्ती होती. महिला ती महिला. कारण ती आता चांगल्या जवानीत तिने पाऊल ठेवला होता. तिला काही पण करून अजून शरीर संबंध पाहिजे होते. या दोघांमध्ये असं चालूच होतं. पण समीरच्या ऑफिसमध्ये ना रमेश नावाचा एक क्लर्क होता, जो की समीरचा चांगला मित्र बनलेला होता. 2 वर्षापूर्वी तो जॉईन झालेला होता. 26 वर्षाचा पोरगं. अजूनपर्यंत त्याचं लग्न झालेलं नव्हतं. स्थळ बघायला चालू होती. हा नेहमी समीरसोबत ऑफिसला जा, पार्टीला जा, ऑफिसवरून त्याच्या घरी ये, त्याच्या घरी जेवण कर, हे त्यांचं चालच असायचं. आता हा जो रमेश होता एकदम चालाख माणूस. त्याने लगेच कीर्तीच्या डोळ्यात बघितल्यानंतर, तिच्या चेहऱ्यावरती बघितल्यानंतर त्याला जाणवलं की हिला काहीतरी कमी आहे. त्यावेळेला अचानक एक दिवशी कीर्तीला हा रमेश म्हणतो की वहिनी, तुम्ही नाराज का राहता हो सारखा? आनंदी कधी तुम्हाला बघितलंच नाही. कधी तर आनंदी राहत जावा. आता हा 2-3 वर्ष झाले यांच्या घरी येत होता. त्यामुळे कीर्ती म्हणते की तुम्हाला काय सांगून उपयोग आहे, तुमचं लग्न झालं नाही. त्यामुळे तुम्हाला काय समजणार नाही. जाऊ द्या, विषय सोडून. रमेशला आता सगळं लक्षात आलं होतं. रमेशनं विचार केला की हीच परफेक्ट टायमिंग आहे हिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा आणि हिच्यासोबत शरीरसंबंध करण्याचा. त्याचीही नजर होती कीर्तीवरती भरपूर दिवस झालं. कारण कीर्ती दिसायलाच तशी होती. तिची जवानी, तिचा फिगर. आता हळूहळू या रमेशने कीर्तीसोबत जवळीक साधायचा प्रयत्न केला. कीर्तीसोबत जास्त वेळ बोलणे, कीर्तीच्या जेवणाची तारीफ करणे, तिने जे घातलेली कापडं आहेत त्यांची तारीफ करणे. त्यावेळेला त्याने कीर्तीच्या मनात एक घर केलं. ती म्हणायची की किती भारी माणूस आहे, मी जे करते त्याला चांगलंच म्हणतोय. त्यामुळे त्या महिलेला पण तेवढंच पाहिजे होतं. त्यामुळे आता या दोघांमध्ये संवाद वाढत गेला. हळूहळू हे दोघे एवढे घट्ट मैत्र झाली की आता ती पर्सनल गोष्टी पण सांगायला लागली. म्हणायची की हा जो समीर आहे तो नाही करू शकत जास्त वेळ. त्यावेळेला रमेश म्हणाला की मी करतो ना, मला तुमची अशी अवस्था बघवत नाही. आणि शेवटी मित्राची बायको आहात तुम्ही, वहिनी आहात, तुम्हाला खुश ठेवणं हे माझं कर्तव्य आहे, असं म्हणून त्या दिवशी नेमका समीर अजून घरी आलेला नव्हता आणि त्याची आई पण नव्हती घरी. त्यामुळे हे दोघे त्या ठिकाणी शरीरसंबंध बनवतात. आता या दोघांनी किसिंग वगैरे करून 10-15 मिनटं घालवली. त्यांनी ज्या वेळेला आत टाकले 15 मिनटं बाहेर काढलं नाही. त्यामुळे या दोघांचे अर्धा तास शरीरसंबंध चालले. कीर्तीला एक नंबर वाटलं. कीर्तीनं असं शरीरसंबंध अजूनपर्यंत केले नव्हते. त्यामुळे कीर्ती खुश झाली. आता तिला या रमेशच्या शरीराची गोडी लागली होती. कधी तिचा नवरा बाहेर गेला, तिची सासू नसली की रमेशला फोन करायची. रमेश पळत द्यायचा, तिच्यासोबत शरीरसंबंध करायचा. त्याचं कारण असं होतं की ज्या वेळेला समीर तिच्यासोबत रात्री शरीरसंबंध करायचा त्यावेळेला ती चिडचिड करायची, त्याला ढकलून द्यायची, त्याला सारखी नावं ठेवायची. आता समीरला थोडा बदल जाणवत होता. समीर पण काय बोलत नव्हता.
कारण चूक पण त्याची होती. त्याने शरीरावरती चांगलं लक्ष दिलं असतं तर अशी अडचण आलीच नसती. हळूहळू टाईम गेला. 2025च्या नोव्हेंबरमध्ये ही कीर्ती जी आहे, अचानक एक दिवशी शरीरसंबंध करत होता समीर. त्यावेळेला त्याला म्हणते की, "तुझ्यात दम राहिला नाही आता, तू तुझ्या मित्राला रमेशला बोलव." असं म्हटल्यानंतर तो एकदा शांत होतो, डोकं शांत करतो, श्वास घेतो. समीरच्या आता मर्दांगीवर सवाल आला होता. त्याला लक्षात आलंच होतं की याचं आणि तिचं काहीतरी चालू आहे. त्या दिवशीची रात्र कशी तर गेली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हा समीर ऑफिसला गेला आणि त्यावेळेला रमेशला म्हणतो की आज जेवण ठेवलेलं आहे, तर जेवण्यासाठी ये. रमेशला पण तेवढंच पाहिजे होतं. रमेश आला जेवण्यासाठी. समीरने त्याच्या आईला आणि त्याच्या पोरीला त्याच्या बहिणीच्या घरी पाठवलं होतं. त्यावेळेला आला, जेवण केलं आणि समीर, त्याची बायको आणि तो रमेश बसलेला होता. रमेशला म्हणतो की तुमच्या दोघांमध्ये काय नातं आहे? रमेश शांत आणि समीरकडे बघायला लागला. एकदा त्या कीर्तीकडे बघायचा, समीरकडं. समीर म्हणला, मला समजलंय सगळं, काय नातं आहे मला सांगा. रमेश म्हणला, काय नाही ते असंच. पण ती कीर्ती म्हणली, आहे आमच्यामध्ये नातं, आम्ही शरीर संबंध करतो, तुझ्यापेक्षा भारी शरीर संबंध करतोय हा. असं म्हटल्यानंतर त्याने घास खाल्ला, प्लेट संपवली आणि रूममध्ये या म्हणला दोघं पण. दोघे रूममध्ये गेले. त्यावेळेला त्याने दरवाजा लावला आणि त्या कीर्तीची साडी काढली. जे काय आहे ते वरचं उघडलं, ब्लाऊज वगैरे काढून फेकून दिला. पुढनं चालू केलं आणि रमेशला मला कर मागणं चालू. आता तो रमेशला काही समजत नव्हतं काय चालू आहे, पण कीर्ती पूर्णपणे मजा घेत होती. त्या ठिकाणी त्यांनी एका पाठोपाठ दोघांनी 2-2 शॉट, 4 शॉट काढले. तर असं करून कीर्ती आता खुश झाली. त्यावेळेला समीर म्हणाला की मी तुम्हाला काहीतरी म्हणलो असतो किंवा तुम्हाला दोघांना मारलं असतं, पण विषय असा आहे की मी सरकारी नोकरी करतोय, माझी पोरगी आहे, आई आहे. त्या दोघांची काळजी घ्यायसाठी मला चांगल्या पद्धतीने राहावं लागेल. तुमच्या दोघांचा ती चालू द्या. आपण तिघं मिळून कोऑपरेट करून शरीर संबंध करू. पण काही अशी अडचणी येईल असं काही करू नका. त्यावेळेला हे दोघं हो म्हटले. हळूहळू आता या दोघांचं आईला कधी पाठवून द्यायचा, घरी थोडे दिवस करायचा, कधी लॉजवर, असं चालूच होतं. पण जास्त दिवस चालणार नाही ना बाहेर करून, घरीच करायला लागले आणि त्याच्या आईला थोडं वेगळं वाटलं. त्यामुळे ती आता तिच्या बहिणीकडे जाईना. सारखं तर कशी जाणार? त्यामुळे ती म्हटली, मी कुठं जात नाही, मी घरी झोपून राहणार आहे. या कीर्तीला अचानक आठवण यायची, त्यामुळे ती बोलवून घ्यायची. आता या तिघांचा कार्यक्रम चालायचा. पण त्या समीरच्या आईच्या लक्षात आली होती पूर्ण गोष्ट. तिचं डोकं फिरलं. आईला हे यांचं काय चालू आहे तमाशा? ही एक जुन्या विचाराची महिला, तिच्या डोक्यात बसली होती तिघं. त्यावेळेला समीरच्या आईला खूप राग आला आणि म्हणाली की मला तिकडं पाठवून हे तिघं असं करतायत काय? त्यामुळे तिनं विचार केला, आता या तिघांचा पण काटा काढते. एक जुन्या विचाराची महिला, रागीट महिला होती. 2-3 दिवसानंतर समीरची आई समीरला म्हणते की आज मी जेवण बनवते, आपण जेवण करू. त्या कीर्तीला म्हणते, तू बनवू नको, आज मी बनवते आणि तुझ्या मित्राला पण बोलव. ज्यावेळेला असं म्हणते त्यावेळेला समीरला थोडं वेगळं वाटलं, पण समीरने त्या मित्राला बोलवलं, त्या रमेशला. रमेशला पण तेवढंच पाहिजे होतं, आला. त्या महिलेने त्या जेवणामध्ये विष टाकलं होतं. या तिघांना जेवू घातलं. त्यावेळेला या तिघांचा जागीच मृत्यू झाला. ती गेली पोलीस स्टेशनमध्ये डायरेक्ट आणि म्हणाली की मी असा गुन्हा केला आहे. तर पोलिसांना विश्वास बसेना. पोलीस त्यांच्या घरी गेले तर चेक केलं तर हो, तिघे इथं पडलेले आहेत. पोलिसांनी बॉडी पोस्टमॉर्टमसाठी घेतली ताब्यात आणि या महिलेवरती गुन्हा दाखल केला. आता सध्याला समीरची आई जेलमध्ये आहे. तर मित्रांनो, हे सगळं जे घडलं ते कीर्तीमुळं घडलं का समीरमुळं घडलं, मला कमेंट करून नक्की सांगा. मला नाही वाटत की आता यामध्ये कोणाची चूक असेल. कारण विषय असा आहे की समीर त्याच्या घरासाठी राबायचा, त्यामुळे त्याला त्याच्या शरीरावरती लक्ष देणं झालं नाही. कीर्तीला पण तिच्या शरीराची गरज भागवायची होती, त्यामुळे ही फसून बसली. बाकी ही घटना सांगण्याचा माझा उद्देश तुम्हाला एवढाच आहे की तुम्ही यातून काहीतरी शिकावं, शरीर तंदुरुस्त ठेवावं, महिलेशी बोलावं, घरच्यांशी बोलून थोडं सगळं जे काय असेल ते समजावून घ्यावं. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.